आवाज जनतेचा। रिसोड तालुक्यातील लिंगा हे गाव रिसोड मालेगाव राज्य महामार्गाला लागून असून त्या गावामध्ये आतापर्यंत ठेकेदारांनी 15 वर्षाचा कालावधी डिसेंबर 31 ला होत आहे, तरीही गावातील रोडचं काम हे अद्यापही झालेलं नाही आणि जिल्हा परिषद पंचायत समिती हा निधी कोणी वाटून घेतला असा प्रश्न सुद्धा जनता उपस्थित करत आहे। सलग 15 वर्ष होऊनही आतापर्यंत बस स्टँडचा जो रोड सिमेंट कॉन्क्रीट केलेला आहे त्यामध्ये कुठलेही गज नसून खाली मेन कापड टाकून तिच्यावर ढाबा टाकण्यात आला आणि ठेकेदाराला गावचा कुठलाही माणूस सुद्धा बोलायला तयार नसल्यामुळे ठेकेदारांनी हे जे काम केलेलं आहे हे एकदम बोगस काम असल्यामुळे आतापर्यंत 15 वर्षांपासून यामध्ये आतापर्यंत गिट्टीचा एकही खड्डा सुद्धा टाकलेला नाही आणि या गावची अशी अवस्था आहे की वाशिम जिल्ह्यात सुद्धा तसे गाव कोणते नाही आणि या रोडच्या परेशानीमुळे येणारे जाणारे गर्भवती महिला असो या बिमार माणूस असो त्या गावामध्ये जायचं म्हटलं की रोड पार पर्यंत जागीच मृत्यू सुद्धा होण्याची भीती वाटत आहे। त्यामुळे या गावची दुर्दशा अशी झाली की याला कुठलाही आमदार असो या खासदार असो याला कोणीही सुद्धा या गावाकडे डोकून पाहत नाही आणि जो राज्यमार्ग जात होता तो सुद्धा आता चालू झालेला आहे, परंतु या गावातील 1.25 किलोमीटर रोड हा 15 वर्षांपासून असाच पडलेला आहे। तर या गावाकडे कुठला जिल्हा अधिकारी असो या कोणी असो त्याच्याकडे लक्ष सुद्धा देत नाही आणि जर कुठली गोष्ट असली तर 100% भ्रष्टाचार चालतो। त्यामुळे या गावाकडे जे लोक आहेत गोरगरीब जनता या परेशानीला रुपाळत आहेत आणि त्यामुळे हे गाव असं झालेलं आहे की या गावामध्ये आतापर्यंत पूर्ण गाव हे अंधारात असल्यासारखं आहे। त्यामुळे त्या गावाचं काय व्हायचं हा सुद्धा मोठा प्रश्न उपस्थित राहिला आहे। कुठला निधी असो या कोण्या प्रकारे खर्च होतो हाही प्रश्न लोक विचारायला सुद्धा तयार नाहीत। त्यामुळे त्या गावची बेकारी अवस्था झाली आहे। तरीही शासनाने त्यांच्याकडे लक्ष देऊन पूर्ण या गावाची सखोल चौकशी करून या गावाला रस्ता आणि सर्व गोष्टी शासनाने पुरवाव्यात। या गावाला कुठला ग्रामसेवक सुद्धा असो या कर्मचारी असो या गावाला यायला सुद्धा तयार नसतो। त्यामुळे हे गाव वाशिम जिल्ह्यात 1 नंबरला लागलेला असल्यामुळे शासनाने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊन गोरगरीब जनतेला न्याय द्यावा आणि इथून पुढे जर हे गाव असंच राहिलं तर लोकांना गाव सुद्धा सोडून जावे लागेल। जो येतो तो या गावाला खाऊनच जातो आणि कर्मचारी कुठलाही या गावामध्ये हजर राहत नाही। त्यामुळे या गावाची दुर्दशा झाली आहे। या गावाला कोणी वाली सुद्धा राहिलेला नाही। त्यामुळे वाशिम जिल्ह्यात 1 नंबरचं बोगस आणि बोगस कर्मचारी त्या गावाला मिळालेत। त्यामुळे या गावाची दुर्दशा अशी झालेली आहे। तरीही त्याकडे शासनाने लक्ष देऊन पूर्णपणे लक्ष देऊन या गावाला सुखसुविधा द्याव्यात आणि इथून पुढे या गावाला ग्रामसेवक असो या कुठलाही कर्मचारी असो या गावामध्ये यायला सुद्धा तयार नसतो। तरीही शासनाला त्या गावाकडे लक्ष देणं गरजेचं आहे। हे बोर्ड लावलं बा, रात्री लावलं का 1 वाजता? हो आता तुम्हाला माहित आता तुम्ही गावकरी लोक झालाच नाही 5 वर्ष झाले कोणतं झाला म्हणून लिहून दिलं इथं आपल्याला। अहो हा रोड 10 वर्ष अगोदरचा आहे 2019 ते 20। हा कामाचे नाव आहे रामा 288। लिंगा कोतवार रस्त्याचे दर्जाचे काम करण्यात रिसोड तालुका जिल्हा वाशिम। रस्त्याची लांबी 120। कामाची किंमत आहे 85 लाख रुपये। उपसंपादक प्रदीप देशमुख रिसोड। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।